संघाबद्दल मला ऑब्झर्व्ह करताना असं वाटतं, की त्यांच्यातलाच कोणी माणूस मोठा होत गेला, की तो संघालाच सहन होत नाही, की त्याला असं वाटतं, की हा संघापेक्षा मोठा होतोय की. हे वाजपेयींच्या वेळेस स्पष्ट दिसलं. संघाच्या आधी संघ 1925 साली स्थापन झाला. 1923 मध्ये काकीनाडा काँग्रेसमध्ये काँग्रेस अंतर्गत हिंदू स्वयंसेवक दल नावाची हर्डीकरांनी संघटना स्थापन केली आणि नेहरू पण म्हणाले, की अशा संघटनेची गरज आहे. गुरुजींप्रमाणे चुका सुदर्शन आणि राजेंद्र सिंग यांनी केल्या नसत्या आणि वाजपेयी सरकारला जोरदार पाठिंबा दिला असता किंवा त्याच्यासाठी काम केलं असतं, तर कदाचित 2004च्या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. संघ हा शाखेवरच चालला पाहिजे. शाखा हे संघाचं खोड आहे आणि खोडालाच पाणी घातलं पाहिजे. फांद्यांचा विचार संघाने करण्याची गरज नाही, असं त्यांचे वाक्य आहे. पहिल्यांदा त्यांच्या धार्मिक अस्मितांना जागा द्यायची, त्याच्यानंतर त्यांना धर्मप्रवण करायचं, मग त्यांना धर्मरक्षक करायचं आणि नंतर सेवा कार्यातनं त्यांना भाजपचं मतदार करायचं. नेहरू आणि पटेल ह्यांचा जो संघर्ष चालला होता, त्याच्यात संघाचा बळी गेला त्या काळात. म्हणजे संघाला दोघांनी वेगवेगळ्या कारणासाठी वापरलं. पण ज्या परमवैभवाकडे भारताला नेण्याची तुम्ही गोष्ट करताय, त्या परमवैभवाकडे नेण्याची मला जी मोठी साधनं वाटतात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक व्यापार मुख्यतः, त्याच्यासाठी संघाकडे काही ठोस कार्यक्रम आहे का? याबद्दल मला शंका आहे. How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होतात. भारताच्या इतिहासावर आणि वर्तमानावर ज्या संघटनांनी प्रमुख प्रभाव पाडला त्यातली ही महत्त्वाची, आत्ताच्या कालावधीत कदाचित सर्वाधिक महत्त्वाची संघटना आहे. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सर्व अंगाने विश्लेषण करणं अर्थातच स्वाभाविक आहे. त्याचं हे ऑकेजनही आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध भागांमध्ये आपण संघाचं राजकीय, सामाजिक, संघटनात्मक विश्लेषण करू. संघापुढची आव्हानं, संघावरचे आरोप या सगळ्यांविषयी चर्चा करू. त्यातली आजची मुलाखत ही संघाच्या राजकारणाबद्दल. थिंक बँकच्याच एका मुलाखतीत राजदीप सरदेसाई यांनी असं विधान केलं की संघ ही पॉलिटिकल एनजीओ आहे. त्यामुळे संघाचं पॉलिटिक्स नक्की काय आहे, ती खरंच पॉलिटिकल एनजीओ आहे का, ते कसं कसं बदलत गेलं हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रशांत दीक्षित सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. आपण प्रशांत सरांशी नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त बोललो. ती मुलाखत तुम्हा सगळ्यांना आवडली. त्यातल्या संघाविषयीच्या कमेंट्सही तुम्हा सगळ्यांना आवडल्या. त्याचंच एक्सटेन्शन म्हणून जो अभ्यास सरांनी नरेंद्र मोदींचं चरित्र लिहिताना केला किंवा एकूणातच केला, त्या निमित्तानं त्यांना संघाचं राजकारण काय समजलंय, ते सरसंघ चालक वाईज कसं बदललं, हे सगळं समजून घ्यायचं आहे. सर, संघ पॉलिटिकल एनजीओ आहे का आणि संघाचं राजकारण स्थापनेपासून आजपर्यंत कसं इव्हॉल्व्ह झालं? संघ हा पूर्णतः पॉलिटिकल एनजीओ नाही. राजकारण हा एक भाग आहे. समाजातल्या अनेक अंगातला राजकारण हा भाग आहे, असं संघाचं एकूण चित्र बघताना, अभ्यास करताना वाटतं. परंतु राजकारण हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर आपली पकड पाहिजे, तरच आपल्याला जे सांस्कृतिक स्थित्यंतर करायचं आहे ते करता येईल किंवा करणं सुलभ होईल. या पद्धतीचा विचार संघामध्ये साधारण बाळासाहेब देवरसांपासून सुरू झालेला असावा आणि आत्ताचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी त्याला पूर्ण एक व्यवस्थित, सुव्यवस्थित स्वरूप दिलं आणि त्यामुळे संघ, म्हणजे ज्यामुळे नरेंद्र मोदींचं आक्रमक राजकारण, त्यांनी सातत्याने जिंकलेल्या निवडणुका, यामुळे संघाच्या राजकीय अंगाकडे आता अभ्यासकांचं लक्ष गेलं. मुळात संघाकडे आधी लक्षात नव्हतं, तो चेष्टेचा विषय ठरवत होते. पण वाजपेयींचं सरकार आल्यापासून थोडं निरीक्षणं बदलायला लागली आणि मोदींनी ज्या पद्धतीने कारभार केला आणि सलग 3 निवडणुका जिंकल्या आणि 2002 पासनं गुजरात जिंकलं आणि एकूणच उत्तर भारतात जे भाजपचं वर्चस्व निर्माण झालं, त्यामुळे संघाच्या या राजकीय
अंगाकडे लोकांचं लक्ष गेलं आणि आता असं म्हटलं गेलं की संघ ही राजकीय NGO आहे का? तर राजकारणातली ती एक म्हणजे राजकारण हे त्याचं अंग आहे आणि त्याला ते महत्त्वाचं मानतायत. हे अलीकडच्या म्हणजे विशेषतः 2009 नंतरच्या घटना आपल्याला दाखवून देतात. हे तर आत्ताचं झालं, पण 1925 पासून एक टप्पा 1925 ते 48, बरोबर. दुसरा टप्पा 1948 ते 75, हो. तिसरा टप्पा आपण असं म्हणू की 75 ते अटल बिहारी वाजपेयी सत्तेत येईपर्यंत, आणि मग त्याच्यानंतरचा म्हणजे 21व्या शतकातला. हो. हे 4 टप्पे तुम्हाला कसे दिसतात? त्याचं तुम्ही आकलन कसं करता? पहिली गोष्ट म्हणजे आपण संघाचे जे सरसंघचालक झाले, त्यातल्या मी 4 जणांवर जास्त फोकस करतो. एक डॉक्टर हेडगेवार जे संस्थापकच होते. नंतर ते गुरुजी गोळवलकर जे अनेक काळ मला वाटतं 42 पासून 73 पर्यंत एवढी वर्ष सरसंघचालक होते. त्याच्यानंतर बाळासाहेब देवरस, त्याच्यानंतर मध्ये राजेंद्र सिंग आणि सुदर्शन हे झाले आणि नंतर भागवत झाले. पैकी भागवतांना मी महत्त्व देतो, बाळासाहेब देवरसांना देतो, गुरुजींचं एक वेगळं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि ऑफकोर्स डॉक्टर हेडगेवार. मला प्रत्येकाच्या कामाच्या पद्धतीत एक फरक दिसतो आणि याबद्दल संघाचेच एक ज्येष्ठ निरीक्षक प्रचार मला पदं त्यांची नेमके सांगता येत नाहीत. पण दामोअण्णा दातेंनी हे केलेलं होतं, की संघाचा थ्रस्ट प्रत्येक सरसंघचालकाचा वेगवेगळा होता. डॉक्टरांपासून सुरुवात केली तर मुळात संघ जन्माला का आला हे त्यावेळेचं राजकारण समजून घेतलं. डॉक्टरांचं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर हे काँग्रेसमध्ये होते. 1921च्या नागपूर अधिवेशनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्वागत समितीत होते. गमतीचा भाग म्हणजे लोक दुर्लक्ष करतात, की तेव्हा त्यांनी 2 ठराव आणले होते. ते म्हणजे त्यांच्या बरोबरच्या मंडळींनी आणि त्याच्यात एक म्हणजे निर्भय स्वराज्य. म्हणजे तेव्हा अशी कल्पना होती, की ब्रिटिश राज्य म्हणजे ब्रिटिश याच्या अंतर्गत स्वराज्य. त्याच्याऐवजी यांनी निर्भय स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वराज्य अशी मागणी केली आणि दुसरं म्हणजे हिंदुस्थानचं प्रजासत्ताक असा ठराव आहे. त्यात आणि त्या शब्दरचनेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलं होतं, की ही मंडळी इतका पुढचा विचार कसा करायला लागली म्हणून. सांगायचा मुद्दा असा, की ते खूप सक्रिय होते. त्यांनी संघ स्थापन केला. त्याच्यामागे खूप वेगवेगळी सामाजिक राजकीय कारणं होती. तेव्हा मोपला बंड झालं होतं. आधी खिलाफत चळवळ झाली होती. मग मलबारमध्ये मोपलांचं बंड झालं. त्याच्यात सर्व्हंट्स ऑफ इंडिया जी महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली संघटना, आपली संस्था सर्व्हंट्स ऑफ इंडिया, ज्याचं गोखले इन्स्टिट्यूट आत्ताचं हे अपत्य आहे. तर त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तिथे मलबारमध्ये मोपला बंडात 1600 हिंदूंची कत्तल झाली आणि 20,000 हिंदूंना पाठवण्यात आलं आणि किमान 3 कोटी रुपयाच्या मालमत्तेचं हिंदूंचं नुकसान झालं. एवढं मोठं बंड होतं. पण त्याला महात्मा गांधी आणि नेहरूंचा प्रतिसाद अत्यंत मुळमुळीत होता. म्हणजे महात्मा गांधी तर या थराला गेले, की नाही त्यांनी त्यांच्या विचारसरणीच्या दृष्टीने धार्मिक कार्य केलं. या पद्धतीचं स्पष्ट कारण का? याच्यामागे कारण सर महात्मा गांधींना काही सत्य कळत नव्हतं असं नाही. पण मुख्य त्यांचा थ्रस्ट हा हिंदू मुस्लिम ऐक्य हा होता. जे होणं कठीण आहे असं हेडगेवार वगैरे मंडळींना वाटत. आणि त्यातनं संघाचा जन्म झाला आणि समाजाला संघटित केलं पाहिजे. हा विचार तेव्हाची आपण सगळी जुनी वृत्तपत्र वगैरे चाळली तर अनेक ठिकाणी आलेला दिसतो. किंबहुना संघाच्या आधी संघ 1925 साली स्थापन झाला. 1923 मध्ये काकीनाडा काँग्रेसमध्ये काँग्रेस अंतर्गत हिंदू स्वयंसेवक दल नावाची हर्डीकरांनी संघटना स्थापन केली आणि नेहरू पण म्हणाले की अशा संघटनेची गरज आहे. म्हणजे का तर समाजाला संघटित केलं पाहिजे हा विचार होता. हिंदू मुस्लिम ऐक्य झालं पाहिजे हा काँग्रेसचा विचार होता. त्यामुळे संघटनेकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. अशा वेळे या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी संघ स्थापन केला. पण आपण त्याच्या तपशिलात काय आपण इतिहास बघत नाही आहोत. त्यांचा थ्रस्ट असा मला जे त्यांच्या नेतृत्वातले विशेष गुण वाटतं. एक म्हणजे स्वराज्य हा त्यांचा पक्का ध्येय होतं. संघटना राजकीयच होती. ती नसती तर इंग्रजांनी त्याच्यावर बंदी म्हणजे इंग्रजांनी 32 सालात संघ 25 साली स्थापन झाला. 32 सालात सरकारी नोकरांना संघात जाण्यापासून बंदी घातली. त्याच्यानंतर सरकारी मदत ज्या कोणाला होईल त्यांच्यावर बंदी घातली. 1939 साली संघाच्या प्रशिक्षणावर बंदी घातली. याचा अर्थ इंग्रजांच्या डोळ्यात संघ सलायला लागला होता. तो एक म्हणजे एक कोर्स आहे आणि तो त्रासदायक ठरणार आहे हे कळत होतं. त्यामुळे या पद्धतीचं राजकीय काम डॉक्टर हेडगेवार करत होते. दुसरा त्यांच्यातला मोठा भाग मला दिसतो, की सर्व विचारधारांशी त्यांचा मोठा संपर्क होता. त्यांचं एक विधान नेहमी सांगतात,
की दुसऱ्या विचारधारेचा माणूस आला त्यांच्याकडे तर ते म्हणत, "व्यक्ती म्हणून तुझं स्वागत आहे, पण तुझ्या विचारांचं स्वागत नाही. माझे विचार वेगळे आहेत, पण व्यक्ती म्हणून तू माझ्या जवळचा आहे." ते अरविंदांशी चर्चा करत होते, सावरकरांशी करत होते, महात्मा गांधींशी 2 वेळा मोठी चर्चा झाली. महात्मा गांधी शिबिरात येऊन गेले. मतभेद होते त्यांचे. महात्मा गांधींनी काही संघाचं सगळं ॲक्सेप्ट केलं नाही आणि यांनी केलं नाही. पण मुख्य म्हणजे संवाद होता. त्यामुळे संघाबद्दल आस्था असणारी भरपूर मंडळी वेगवेगळ्या विचारधारात होती, कम्युनिस्ट वगळता थोडेफार. पटेलांबरोबर मोठा संवाद होता. पंडित नेहरूंबरोबर मात्र दिसत नाही. कारण नेहरूंचं सगळं युरोपीय हे होतं ते काही संघाशी जुळणारं नव्हतं. हा त्यांचा दुसरा एक होता. म्हणजे एका बाजूला राजकारण पण करायचं, विविध लोकांशी संपर्क ठेवायचा आणि तिसरं महत्त्वाचा भाग म्हणजे एखादी अ, लाट समाजात येत आलेली असेल, तर त्याच्यात आपण सहभागी झालं पाहिजे. म्हणजे महात्मा गांधींशी मतभेद असून ते असहकार आंदोलनात सहभागी झाले, ते जंगल सत्याग्रहात सहभागी झाले, उघडपणे सहभागी झाले. या तिन्ही गोष्टी यामुळे झालं कसं, की संघ हा समाजाबरोबर राहिला. म्हणजे महात्मा गांधींना विरोध असला तरी महात्मा गांधींच्या आंदोलनात उघडपणे म्हणजे सरसंघचालक सहभागी होत होते. संघाला ते वेगळं ठेवत होते. राजीनामा दिला होता त्यांनी. पण लोकांना दिसत होतं. पुढे कसं झालं 42 साली म्हणजे हा आपण पहिला टप्पा घेतला. हे वैशिष्ट्य आहे यांची 3. गुरुजींच्या वेळेचा गोळवलकर गुरुजींकडे संघ गेला. त्याच्यानंतर गुरुजींचा आध्यात्मिक व्यक्तिमत्व खूप अफाट होतं असं सांगतात. आपण कोणीच पाहिलेलं नाही किंवा ऐकलेलं नाही. पण त्यांना आध्यात्मिक ड्राईव्ह त्यांचा खूप मोठा होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्या बऱ्याचशा आध्यात्मिक पातळीवरनं त्याचा विचार करतात. आणि जी एक राजकीय चाणाक्षपणा किंवा एक जे पॉलिटिकल अंडरस्टँडिंग लागतं आणि त्यानुसार निर्णय घेण्याची एक नेतृत्वात ताकद लागते. त्याच्यात कुठेतरी त्यांचं कमजोर होत होते की काय? गंगाधर इंदुरकरांनी याबद्दल बरंच लिहून ठेवलंय. तेव्हाचे महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स नंतर आला, पण ते आधीपासून दिल्लीत होते वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी. तर त्यांनी असं लिहिलंय, की 42च्या चळवळीच्या वेळी संघामधनं मागणी होती, की आपण यात सहभागी झालं. पण गुरुजींनी म्हटलं, की नाही आपली अजून पुरेशी तयारी झालेली. 42च्या चळवळीत जर का संघाला बाजूला ठेवून डॉक्टर हेडगेवारांप्रमाणे गुरुजी सहभागी झाले असते किंवा अन्य काही प्रमुख स्वयंसेवक सहभागी झाले असते, तर कदाचित संघ आणि काँग्रेस विरुद्ध हे जे द्वैत निर्माण झालं, मोठ्या समाजापासून संघ बाजूला जायला लागला, हे कदाचित तेव्हा झालं नसतं. 42ची चळवळ गुरुजी म्हणतात तशी फार यशस्वी ठरली नाही, खरं आहे. पण त्या चळवळीवर अजून आजही आपण चर्चा करतो ना, तो एक टर्निंग पॉइंट ठरला. 3 महिन्यात संपली ती, हे खरं आहे. म्हणजे त्याने काही स्वराज्य मिळालं असंही कोणी म्हणणार नाही. दुसऱ्या महायुद्धाने मिळालं असंही सांगणारे आहेत. पण त्याचा अशा ज्या इम्पॅक्ट करणाऱ्या घटना आहेत, भले त्याचं त्यात यश मिळो न मिळो, त्याच्यात आपला सहभाग पाहिजे हे डॉक्टर हेडगेवारांचं मत होतं, जे गुरुजींनी बाजूला ठेवलं त्यांच्या काळात. म्हणजे काय कारणं असतील आपल्याला माहीत नाही. ती माणसं तशी मोठी होती त्यामुळे आपल्याला माहीत नाही नेमकं थिंकिंग काय होतं. दुसरं असं म्हटलंय इंदुरकरांनीच, की स्वातंत्र्य मिळणार आहे. 47च्या काळात उंबरठ्यावर स्वातंत्र्य आलं. हेच मुळात संघाच्या अनेकांना मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं ब्रिटिश सोडूनच जाणार. आणि त्यामुळे याला काही आणि मुळात फाळणी पण कदाचित होईल किंवा होणार. बरं नंतर फाळणी होणार हे निश्चित झालं. त्याच्यानंतरही संघाने फाळणी होऊ नये म्हणून कधी सत्याग्रह केला नाही. संघाने फाळणीच्या काळात हिंदूंना खूप मदत केली. ही फॅक्ट आहे. त्याच्याबद्दल पण त्याचाही त्यांनी प्रचारही केला नाही फारसा. त्यामुळे तेही पुढे गेलं नाही. उलट काँग्रेसला अशी शंका यायला लागली, की हिंदूंना मदत करून काँग्रेसच्या विरुद्ध संघ उठाव करणार. त्यामुळे तेव्हा त्यांच्यातला एक दुरावा वाढत गेला. त्यामुळे फाळणीमध्ये ते सहभागी झाले नाहीत. त्यावेळेस समजा डॉक्टर आंबेडकरांनी पाकिस्तानबद्दल जे लिहिलेलं होतं, त्याचा आधार घेऊन संघाने काही काम केलं असतं, तर कदाचित आज जे डॉक्टर आंबेडकरांना आपलंसं करण्यासाठी संघाला आटापिटा करावा लागतोय किंवा ते धडपड करतायत, तीही करावी लागली नसती. तर हे जे पॉलिटिकल एक अंडरस्टँडिंग करणं, हा जो भाग होता, तो त्याच्यात गुरुजी कुठेतरी कमी पडले. त्यांनी सांस्कृतिक, आध्यात्मिक, वैदिक काळ या सगळ्यावर भर दिला. त्यामुळे जेव्हा बंदी आली संघावर, त्यावेळेस संघाला मित्र असे कोणीच उरले नाहीत. आणि तेव्हा सरदार पटेलांची इच्छा होती, की संघाने काँग्रेसमध्ये यावं आणि काँग्रेसला एक संघटनात्मक कार्यशैलीची गरज आहे आणि जी संघाकडनं घेता येते. त्याला नेहरूंचा विरोध होता. कारण त्यांना हिंदुत्ववाद मान्य नव्हता. त्यांना संघटनात्मक कार्यशैली हवी होती. पण हिंदुत्ववाद मान्य नव्हता. काही जणांचं मत असं आहे, की नेहरू आणि पटेल ह्यांचा जो संघर्ष चालला होता, त्याच्यात संघाचा बळी गेला त्या काळात. म्हणजे संघाला दोघांनी वेगवेगळ्या कारणासाठी वापरलं. पण मुळात गुरुजींनी ज्या पद्धतीने संपर्क ठेवायला हवा होता सगळ्यांशी, तो झाला नाही.
गांधी हत्या झाली. गांधी हत्येनंतर पटेलही संतापले. पटेलही म्हणाले, की म्हणजे पटेलांचं वाक्य आहे, की "हिंदू का संघटन करना एक बाब है." म्हणजे त्याच्यासाठी कोणाच्या तरी हत्या होणं, हे काही आम्हाला मान्य नाही. म्हणजे त्यांनी ते गांधी हत्येबद्दल नाही म्हटलंय, पण अनेक दंगली वगैरे होत होत्या त्याबद्दल म्हटलंय. तर या पद्धतीची वातावरण आणि मुख्य विचारधारेपासनं संघाचं त्या काळात तो बाजूला पडला. गुरुजीच म्हणाले तसं 10 वर्ष संघ मागे पडला. संघाला बऱ्याच वेगवेगळ्या यातनं जावं लागलं. पण तेव्हा एक गोष्ट घडली, की आपल्याला राजकीय संघटनेची आधाराची गरज आहे, जे गोळवलकर गुरुजींना मान्य नव्हतं. पण काही संघातल्या लोकांनी दबाव आणला आणि तेव्हा जनसंघाची स्थापना झाली. आणि मग तेव्हापासून एक संघाला संघटनांची गरज आहे, वेगवेगळ्या समाजात. मग काही प्रमुख 4-5 संघटना निर्माण झाल्या आणि त्याचं काम सुरू झालं. पण हे गोळवलकर गुरुजींना मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं संघ हा शाखेवरच चालला पाहिजे. शाखा हे संघाचं खोड आहे आणि खोडालाच पाणी घातलं पाहिजे. फांद्यांचा विचार संघाने करण्याची गरज नाही, असं त्यांचे वाक्य आहे. तर त्याने सांस्कृतिकदृष्ट्या संघ खूप वाढवला. पण तो इथे 73 सालापर्यंत संख्येने पण कम मर्यादित राहिला आणि त्याचा राजकीय किंवा अन्य घटकांवर जो प्रभाव जो डॉक्टर हेडगेवारांच्या काळात 15 वर्षात त्यांनी निर्माण केला होता, तो मात्र आपल्याला दिसत. तुम्ही गांधी हत्येचा उल्लेख केलातच. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आणीबाणीचा. तर तिथं काय झालं आणि एक तुम्ही उत्तर देताना सुचलेला प्रश्न असा, की आम्ही सर्व इतर संकल्पनात हॉकी स्टिक ग्रोथ म्हणतो, की हो. खूप दिवस ती कॉन्स्टंट हळू राहते आणि मग एकदम वाढते. तर ही संघाची जी हॉकी स्टिक ग्रोथ झाली असेल, तर ती मोमेंट कधी होती राजकीयदृष्ट्या, की नाही आता संघ संख्येनं वाढला, प्रभावानं वाढला असं कधी झालं? हे मुख्यतः अगदी तो वेगळा टप्पा आहे. म्हणजे आणीबाणीच्या काळात मला वाटतं बाळासाहेब देवरसांनी कोर्स करेक्शन केलं हं. आणि याचा आधार असा मिळतो, की संघ बंदीच्या काळात म्हणजे गांधी हत्येनंतर जेव्हा बंदी झाली होती आणि त्याच्यानंतर ती उठली, त्या दरम्यान साप्ताहिक युगधर्ममध्ये बाळासाहेब देवरसांचा लेख आला होता, की संघ का अगला कदम. आणि तो वाटतं गुरुजींना न विचारता लिहिला होता. कारण गुरुजींनी नंतर असं म्हटलं, की संघ का म्हणजे संघाचं पुढचं पाऊलही ठरलं आणि आम्हाला कल्पनाच नाही. अशा पद्धतीचं त्यांनी हे केलं होतं. महत्त्वाचा भाग म्हणजे त्या लेखात संघाने काय पुढे करावं, हे जे बाळासाहेब देवरसांनी ध्वनित केलं होतं, तेच ते चालक झाल्यावर करायला लागले. बरं. आणि त्यानंतर गुरुजींशी त्यांचे मतभेद झाले. काय झाले कोणालाच माहीत नाही. ते निघून गेले शेती करायला. जवळ-जवळ 7-8 वर्ष ते संघाशी संबंधित नव्हते. मग गोळवलकर गुरुजींनीच त्यांना बोलवून घेतलं आणि पुन्हा ते कामाला लागले आणि 73 मध्ये गुरुजींनंतर ते सरसंघचालक. जे डॉक्टर हेडगेवार करत होते तेच नेमकं बाळासाहेब देवरसांनी सुरू केलं. म्हणजे आणीबाणीच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं, जनता पक्षाला पूर्ण सहकार्य केलं, पण इंदिरा गांधींशी संपर्क पण ठेवला. हं. म्हणजे इंदिरा पत्रव्यवहार आहे, मिर्झा चौधरींच्या पुस्तकात पण आहे त्याबद्दल लिहिलेलं, की इंदिरा गांधी नंतर सांगायला लागल्या त्यांना, की तुम्ही जनता पक्षाच्या घडणीमध्ये सहभागी होऊ नका. आम्ही तुमच्याबद्दल सॉफ्ट राहतो, कारण त्यांच्यावरही बंदी आली होती. पण त्यांनी ते ऐकलं नाही, पण त्यांनी संपर्क ठेवला. म्हणजे त्यांचे बंधू भाऊराव देवरस आणि बाळासाहेब देवरस या दोघांचे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते. म्हणजे सरकार ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपल्याला आत्यंतिक प्रतिकूल असून चालणार नाही. आपल्याला आपलं काम करायचं असेल, तर सरकारबरोबर सहकार्याचं संपर्काचं तरी वातावरण ठेवलं पाहिजे. ही जाणीव त्यावेळी व्हायला लागली. आणि दुसरा भाग आपल्याला सांस्कृतिक स्थित्यंतर करायचं असेल, जे काही त्यांना अपेक्षित आहे, परमवैभव देण्याचं. संघाच्या पहिल्या प्रतिमेत स्वराज्य होतं. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, हे मान्य केलं गेलं, स्वातंत्र्य आलं, त्याच्यानंतर ती प्रतिज्ञा बदलली आणि परमवैभवाकडे देशाला न्यायचं, असं त्याच्यात म्हटलं. तर ते न्यायचं असेल, तर संघटनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला पाहिजे आणि तो विस्तार करायचा असेल, तर जातीभेदाच्या विरोधात आपल्याला ठाम भूमिका एक घेतली पाहिजे. हे लक्षात घेऊन बाळासाहेब देवरसांनी 73 मध्ये पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत जातीभेदाच्या विरोधात एक प्रखर जातीभेदावर टीका केली आणि ही व्यवस्था पूर्ण दूर झाली पाहिजे असंही म्हटलं. पुढे जाऊन अनुवंशिकतेचं त्यामागचं शास्त्र हे चुकीचं आहे, इथपर्यंत बाळासाहेब देवरस म्हणालेले. म्हणजे आपण जाती हे अनुवंशिकतेने मानतो आणि तिथनं संघाचा त्यांनी सेवा विभाग सुरू केला आणि तिथून संघ वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात, व्यावसायिकात, वेगवेगळ्या जातींमध्ये
मग त्यातनं समरसता मंच स्थापन झाला. दामोदर दाते वगैरे त्याचे मुख्य होते, की समरसता समाजात आली पाहिजे. अशा पद्धतीने संघाने विस्ताराची सुरुवात, सेवेतनं विस्तार, हे बाळासाहेब देवरसांचं फार मोठं हे आहे. त्यामुळे त्यांचा थ्रस्ट सामाजिक ह्याच्यावर जास्त राहिला. पण महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी राजकारण सोडलं नाही. राजकारणाकडे एक डोळा ठेवून दिला. त्यानुसार काम केलं. 80 मध्ये इंदिरा गांधींना संघाने मदत केली. 84 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यावर राजीव गांधींना मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळेच एवढ्या सीट मिळाल्या असं काँग्रेसनेही मान्य केलं. म्हणजे स्वतःचा भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून संघाने ते केलं. कारण देश एक राहिला पाहिजे. देशाला आत्ता प्रबळ सत्तास्थानाची गरज आहे. म्हणून काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले. तर हा प्रवास तिथपर्यंत चालू राहील. मग मात्र संघाने पुन्हा म्हटलं तसं जनमत घडत जात आहे, बदलत जात आहे, हे लक्षात घेऊन त्या आंदोलनात संघ सहभागी व्हायला. याचं उत्तम उदाहरण अयोध्या. मीनाक्षीपुरमचं धर्मांतर झाल्यानंतर इंदिरा गांधींचंही मत धार्मिक याच्याबद्दल बदलायला लागलं होतं, की हिंदू धर्मासाठी काही करायची गरज आहे. हे इंदिरा गांधींनी तेव्हा लक्षात घेतलं. करण सिंगांना त्यांनी तसं काम दिलं आणि विराट हिंदू संमेलनं भरवली. 4 संमेलनं झाली तशी. आणि त्याच्यात विश्व हिंदू परिषदेला सहभागी करून घेतलं इंदिरा गांधी. कारण एकनाथजी रानडे यांच्या विवेकानंद केंद्राला इंदिरा गांधींनी मदत केली. हे जे सगळे प्रवाह तेव्हा काम करायला लागले होते, त्याच्यात संघ ॲक्टिव्ह झाला. आणि मग ते अयोध्या आंदोलनात संघ उतरला किंवा बऱ्यापैकी दिसेल असा उतरला. नाहीतर संघ तसा उतरत नाही, पण दिसेल असा उतरला. मोरोपंत पिंगळे यांच्याकडे त्याचं सगळं सूत्रसंचालन होतं असं सांगतात. वेगवेगळी जी कारसेवा झाली ती. आणि बाळासाहेब देवरसांनी मात्र फक्त राजकारणावर लक्ष न देता त्याचबरोबर समरसता हा जो त्यांचा मुख्य मुद्दा होता आणि विस्तार झाला पाहिजे. विशेषतः महात्मा गांधींना प्रातस्मरणातही आले. आंबेडकरांचं महत्त्व, डॉक्टर आंबेडकरांचं महत्त्व सुरू झालं. हा जो सगळा बाळासाहेब देवरसांचा विचार आहे, हा माझ्या मते त्यांना थेट डॉक्टर हेडगेवारांशी जोडतो. जे हेडगेवारांनी सुरुवातीच्या 15 वर्षात केलं होतं, त्याच्यापासनं थोडेसे दूर गुरुजी गेले आणि ते फार आध्यात्मिक झाले. पण यांनी परत त्यांना संघाला जमिनीवर म्हणजे काय ऐहिक गोष्टींमध्ये आणलं आणि ते बाळासाहेब देवरसांचं मोठं काम. संघाचे टीकाकार कायम असं म्हणतात की संघ हा ब्राह्मण या एकाच जातीचा राहिला, ब्राह्मण डॉमिनन्स असणारा राहिला. हे कधी बदललं आणि त्याचा परिणाम संघ देशव्यापी वाढण्यात झाला का? काय संघात या पद्धतीने जातीचं हे केलं जात नाही. म्हणजे तुम्ही जर का त्यांच्या सरकार्यवाह, कार्यवाह असे जे प्रांतप्रचारक वगैरे असतात, त्याची जात आपल्याला ओळखता येत नाही. म्हणजे असं काही ते अनाउन्समेंट करत नाहीत. पण बहुजन समाजात संघ वाढला हे 100% आणि त्याची सुरुवात परत म्हटलं तसं या सेवा विभागाकडनं झाली. जे पुढे भागवतांनी म्हणजे त्याचा पुढचा टप्पा जर का आपण बघितला, तर 2 मधला म्हणजे वाजपेयींच्या वेळेस संघ आणि सरकार यांचं काही जमत नव्हतं. किंबहुना वाजपेयींचं सरकार अत्यंत अकार्यक्षम आहे. या पद्धतीचा आरोप कप्पू सुदर्शन आणि राजेंद्र सिंग यांनी केलेला होता. देशद्रोही पण ठरवलं होतं सरकारमधल्या काही मंत्र्यांना. प्रमोद महाजन आणि अरुण शौरी यांच्याशी संघाचं कधी जमलं नव्हतं. त्यांना जसवंत सिंगांना पण मंत्रिमंडळात घेऊ नका. मुख्य म्हणजे नरसिंहरावांच्या आर्थिक सुधारणा पुढे चालवू नका. हा संघाचा दत्तोपंत ठेंगडी वगैरेंचा आदेश होता आणि त्यामुळे आग्रह होता. आदेश म्हणण्यापेक्षा आग्रह होता. वाजपेयींना पंतप्रधान पदावरनं हलवून राष्ट्रपती करणं आणि अडवाणींना तिथे आणणं यासाठी संघाने कंबर कसली होती. पण वाजपेयी काही वाजपेयींनी आपल्या डावपेच बरोबर टाकले. तो इंटरेस्टिंग इतिहास आहे सगळा. सांगायचा मुद्दा की पुन्हा त्या काळात संघ राजकारणापासून थोडा दूर गेला किंवा आपल्याला हवं तसं राजकारण करण्याकडे त्यांचा फोकस राहिला नाही. मात्र 2004 ते 9 मध्ये ज्या घटना घडल्या, ज्याच्यात भगवा दहशतवाद आलं, ज्याच्यात इथल्या सामुग्रीवर मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे असं मनमोहन सिंगांचं विधान आलं. त्याच्यानंतर दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात भारतात वाढले. पॅन इस्लामिझमची पण भीती वाटायला लागली आणि आर्थिक पुनर्रचनेमुळे मध्यम वर्ग श्रीमंत व्हायला लागला. त्याच्या धार्मिक अस्मिता तीव्र व्हायला लागल्या. अण्णा हजारेंचं भ्रष्टाचाराचं आंदोलन आलं. या सगळ्यामुळे एक हिंदूंमध्ये जी अस्वस्थता आली, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे हे मोहन भागवतांना बरोबर कळलं. ते 2009 मध्ये सरसंघचालक झाले तेव्हा. पण ते मतांमध्ये कन्व्हर्ट करणं, याच्यात जी संघाची कामगिरी आहे, त्याच्याकडे अनेक त्याचे विरोधक लक्ष देत नाहीत आणि ते फक्त व्यासपीठावरनं टीका करतात.
आणि अजूनही ते बंच ऑफ थॉटला धरून बसलेले असतात. संघ वेगाने बदलतो, पण तो त्याच्या पद्धतीने बदलतो. म्हणजे गुरुजींचं एक विधान आहे, की संघाचे सगळे लोक ते सांगतात, की "धीरे धीरे, जल्दी जल्दी, फास्ट स्लोली" असं गुरुजी सांगायचे. तर आपल्याला काम करायचंय, वेगाने करायचंय, पण धीमेपणे म्हणजे सावधपणे करायचंय. तर या पद्धतीने संघ काम करत असल्यामुळे याचा उत्तम अभ्यास बद्रीनारायण यांनी उत्तर भारतात केलेला आहे. उत्तर भारतात संघ कसा पसरत गेला. तर मुख्य म्हणजे लहान-लहान जातींना जे छोटे-छोटे जातसमूह होते. प्रत्येक आपल्याकडे जातींमध्ये काही जाती खूप मोठ्या आहेत, म्हणजे बहुजन समाजात म्हणतोय मी. आणि लहान-लहान जातींना रिलिजियस स्पेस हवी आहे. म्हणजे त्यांच्या धार्मिक अवकाशात त्यांना धार्मिक अवकाश हवा आहे, हे संघाने ओळखलं आणि त्यांच्या जातीचे जे देव आहेत, त्यांच्या मंदिरांसाठी आधी काम सुरू केलं. मग त्या मंदिरांमध्ये कीर्तनं व्हायला लागली. त्या कीर्तनांमधनं त्या देवतेचा उद्घोष सुरू झाला. त्यातून हिंदुत्व पाझरत न्यायला सुरुवात झाली आणि त्याला सेवा कार्याची जोड दिली. म्हणजे मग हॉस्पिटल असतील किंवा काय दवाखाने असतील, वेगवेगळ्या पद्धतीने काम कर संघात प्रत्यक्ष संघात कुठल्याच देवतेचा हा होत नाही. फक्त भगवा ध्वजाचंच हे होतं. पण या देवतांना मात्र प्रतिष्ठा मिळावी समाजात. इथून संघाने काम सुरू केलं आणि हे काम 90च्या 80च्या दशकात सुरू झालं, ज्याची फळं आज मिळतात. म्हणजे बद्रीनारायण यांनी असं दाखवलंय, की पहिल्यांदा त्यांच्या धार्मिक अस्मितांना जागा द्यायची, स्पेस त्यांना द्यायची. त्याच्यानंतर त्यांना धर्मप्रवण करायचं. मग त्यांना धर्मरक्षक करायचं आणि नंतर सेवा कार्यातनं त्यांना भाजपचं मतदार करायचं. या क्रमाने, या पद्धतीने काम करायला संघ लागला आणि ही बाळासाहेब देवरसांची फी होती. त्याला थ्रस्ट किंवा त्याला एक नियोजनपूर्वक दिशा ही आत्ताचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी दिली. म्हणजे मला आठवतंय की मला स्वतःला जे ते सरकार्यवाह असताना मुंबईत काही पत्रकारांना भेटले होते. वाजपेयींचं सरकार पडल्यानंतर आणि ते पुढे सरसंघचालक होणार, हे नक्की झालं होतं. 2008 ची वगैरे घटना असेल. तर आम्ही प्रभादेवीला भेटलो होतो काही जण. बरेच होते म्हणजे तसे पत्रकार. तर तिथे मीच प्रश्न विचारला होता की वाजपेयी सरकारबरोबर संघाचा समन्वय राहिला नाही आणि त्यामुळे फटका बसला, असं तुम्हाला वाटतं का? तर त्यांनी होकार अर्थी उत्तर दिलं. बरं. हां. आणि ते म्हणाले होते, "हो, हे आम्हाला आता बदलायचंय." मला अजूनही असं वाटतं, की तेव्हा ज्या चुका, ज्या गुरुजींप्रमाणे चुका सुदर्शन आणि राजेंद्र सिंग यांनी केल्या नसत्या आणि वाजपेयी सरकारला जोरदार पाठिंबा दिला असता किंवा त्याच्यासाठी काम केलं असतं, तर कदाचित 2004च्या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. कारण तेव्हा काही काँग्रेस मोठ्या फरकाने जिंकली नाही, काठावरच जिंकली आणि ते अलायन्स चुकलं म्हणून मुख्यतः हे झालं. तर कदाचित वेगळा फरक देतो. जसं मी म्हटलं, की 42च्या चळवळीत 47च्या फाळणी वेळेस संघ ॲक्टिव्ह असता आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन त्यानुसार संघाने तेव्हाच वाटचाल सुरू केली असती, तर कदाचित वेगळा फरक दिसला असता. ते भागवतांनी लक्षात घेतलं, त्या चुका होणार नाहीत हे पाहिलं आणि मोदींसारखा चेहरा जो या व्यथित हिंदूंना एकत्र करणारा आहे, त्यांच्या मागे उभा राहणारा आहे, त्यांची स्वतःची एक पर्सनॅलिटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो मगाशी तू पहिला मुद्दा काढलास, की ब्राह्मणांचा संघ आणि तो गुरुजींच्या अनेक वक्तव्यांमुळे हे मनुस्मृती मनुवादी आहेत वगैरे अजूनही ती टीका आणि ते काही वक्तव्य त्यांची आक्षेपार्ह आहेतच. त्याच्यात काही वादच नाही. म्हणजे आत्ताच्या समाजाबरोबर ती जाणारी नाही. तर मोदींनी पहिलं केलं म्हणजे मोदी विकासाचा पण एक रोडमॅप घेऊन आले आणि ते बहुजन समाजातनं आले. त्यामुळे संघासाठी ते इतकं उत्कृष्ट एक चेहरा मिळाला, की जो हिंदुत्ववादी आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे, जो बहुजन समाजातनं आलेला आहे आणि जो हिंदुत्वाबरोबर विकासही बोलतो. आणि या दृष्टीने भागवतांच्या लक्षात आलं, की आपल्याला सरकार आपल्याला प्रतिकूल तर असताच कामा नये, पण जे सांस्कृतिक बदल आपल्याला करायचेत, ज्या पद्धतीचं सांस्कृतिक भारत आपल्याला घडवायचं आहे, म्हणजे मी थोडक्यात सांगायचं तर असं म्हणेन, की आपल्या प्रिएम्बलमध्ये लिहिलेलं आहे राज्यघटनेमध्ये, की इंडिया दॅट इज भारत. म्हणजे इंडिया म्हणजे भारत असं दिलंय. हे आता भारत म्हणजे इंडिया. भारत आधी आणा. हा जो त्यांचा आग्रह आहे, ते करायचं असेल, तर केंद्रस्थानावर आणि राज्यस्तरावर आपलं सरकार पाहिजे आणि धोरणांवर आपला प्रभाव. कम्युनिस्ट डावे छोटे असूनही म्हणजे काय म्हणतात लोकसभेतल्या जागा आणि या दृष्टीने कमी असूनही त्यांच्या बौद्धिक बळावर
आणि अन्य याच्यावर धोरणं ठरवतात, तर आपण इतके मोठे असताना आपण का धोरणं ठरवायची नाहीत? या पद्धतीचा विचार झाला असावा, असं मला वाटतं. आणि त्यातून संघाने आता संघ धोरणं ठरवायला लागला आणि पुन्हा मी म्हटलं तसं संघ लवचिक कसा असतो, हे विरोधक लक्षात घेत नाहीत, की जातव्यवस्था ही संघाला मान्य नाही तशा अर्थाने सैद्धांतिकदृष्ट्या. त्यांचं म्हणणं हिंदुत्व या मोठ्या कवचाखाली सगळे एकत्र आले पाहिजेत, जात विसरून गेले पाहिजेत. पण ते जातीय अस्मिता टोकदार झालेत, ही रिॲलिटी आहे, हे वास्तव आहे आणि त्या वास्तवाला आपल्याला तोंड दिलं पाहिजे. हे लक्षात घेऊन मोदी आणि भागवत यांनी जात जनगणनेला मान्यता दिली. त्या दोघांनी चर्चा केली आणि नंतर तो निर्णय झाला आत्ताच ऑपरेशन सिंदूर चालू असताना. ही जी लवचिकता संघात आहे, वास्तव रिॲलिटी घेऊन गुरुजींच्या वेळी ती थोडं मागे गेलो होतो. पण बाळासाहेबांनी ते लक्षात घेतलं, विस्तार केला आणि आज आपण ताकदवान झाल्यावर रिॲलिटी लक्षात घेऊन आपण पावलं टाकली पाहिजेत. त्यामुळे मला भागवतांमध्ये डॉक्टर हेडगेवार, गुरुजी आणि बाळासाहेब देवरस तिघांकडनं त्यांनी जे जे घ्यायचं ते बरोबर घेतलंय आणि आजच्या पिढीला अपील होईल अशा पद्धतीने ते पंचपरिवर्तन आणि या पद्धतीने ते मांडणी करतायत. आणि म्हणून आता राजकारणात संघ ॲक्टिव्ह राहणारच आहे. फक्त तो एक दबाव गट वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे असं मला वाटतं. पण तू जो पहिला हा काढलास, की अजूनही त्याच्यावर उच्चवर्णीयांचं वर्चस्व आहे का? ती प्रतिमा उत्तर भारतात बऱ्यापैकी बदलली असली, तरी महाराष्ट्रात तर ती बदललेली नाही आणि याला कारण मुख्यतः आपल्याकडचं जी पुरोगामी आंबेडकरी चळवळ होती, जे खूप वेगळे आणि चांगले विचार त्यांनी मांडले. त्या विचारांना संघाने शाखेच्या पातळीवर आपलंसं केलं असेल, पण त्याचा उघड उच्चार हा कुठे संघाने केलेला नाही आणि तिथे संघ खूप मागे पडतो. 2 प्रश्न आहेत, एक विचारतो. हिंदी हार्टलँड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग, हो, काही भाग तरी निदान, हो. गुजरात सलग 26 वर्ष आणि महाराष्ट्राचा काही भाग. या हिंदी हार्टलँडमध्ये भाजपचं पक्ष म्हणून आणि संघ विचारांचं प्रभुत्व आहे असं मानलं जातं. हे कितपत खरं आहे आणि हे कसं झालं राजकीय दृष्ट्या? संघ विचारांचं प्रभुत्व म्हणण्यापेक्षा मी म्हणेन अजून आपल्याला जेवढा संघ प्रचंड मोठा वगैरे वाटतो ना, तसं डेटा पाहिला तर मला तरी वाटत प्रभावी आहे. अन्य पक्षांच्या अन्य विचारधारा आणि यांच्या तुलनेत तो खूपच त्यांनी मजल मार दिली. पण संघाचंच उद्दिष्ट असं होतं, की आहे म्हणायला हरकत नाही, की शहरांमध्ये 3% लोक आणि ग्रामीण भागात 1% बरं. ह्याच्यात आपण पोचलो. आपण म्हणजे आपले स्वयंसेवक जे उघडपणे सांगू शकतात आणि जे कडवे म्हणण्यापेक्षा निष्ठावान स्वयंसेवक आहेत, एवढी संख्या झाली तरी आपण दबाव होऊ शकतो. मगाशी जे आपण म्हणत होतो, की संघाचा म्हणजे असं आणण्याचा हा काय, तर डॉक्टर हेडगेवार यांच्या काळात एक बोललं जाईल, त्यांच्या यातले शब्द आहेत. म्हणजे ते उद्दिष्ट परमवैभव हे त्यांच्या प्रतिज्ञेतलं आहे. पण तेव्हा असं म्हणत ते, की भय देत ना भय देत काहू को, ना भय जानता आप. दुसऱ्याला भय देणार नाही आणि स्वतः भयभीत होणार नाही. ऐसे संघ को देख कर जगत डराये आप. जग स्वतःच संघाबद्दल संघाचा दबाव लक्षात घेईल. हे त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी गुजरातमध्ये साध्य केलं. तुझे म्हणाला, की मोदींनी एक काय केलं, संघाची जी एक कार्यपद्धती आहे काम करायची, ज्यातनं ती संघटना इतकी बलवान झाली आणि त्याच्यात पद, पैसा, प्रतिष्ठा आणि निवडणुकीचं राजकारण याला बाजूला ठेवून अखंड चिकाटीने काम करणारे, अपयश कितीही येऊ आपण काम करत राहायचं, जे सांगितलेलं आहे ते. ही संघाची खरी ताकद आहे, जी त्यांच्या विरोधकांकडे अजिबात नाही. ती ताकद, ती जी रचना आहे कामाची, फीडबॅक पद्धत, वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणं आणि सतत फीडबॅक घेऊन त्यानुसार बदल करणं, हे सगळं मोदी आणि अमित शहा यांनी भाजपत आणलं. आणि ते जिथे यशस्वी ठरलं, तिथे भाजप म्हणजे मध्य प्रदेश घे, हे गुजरात घ्या, राजस्थान काही प्रमाणात, पूर्ण झालेलं नाही. तर जिथे अशी पद्धतीने काम करणारी रचना, ही जेव्हा भाजपत आली, मी काम करणारी रचना म्हणतो, मी विचाराने आणि ज्ञाने नाही. कारण भाजप प्रचंड तडजोडी करतं आणि ते यांचं म्हणणं असं, की राजकारण खेळतायत त्यांना ते करायला पाहिजे. आता तर आपले देवेंद्र फडणवीस उघडपणे सांगतात, की आम्ही काय भजन करायला आलेलो नाही.
तुम्ही जसं आमच्यावर वार कराल तसा आम्ही प्रतिवार करू, इथपर्यंत ते आता बाजूला गेलेले आहेत. ती रचना आणल्यामुळे मला असं वाटतं गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात बऱ्याच प्रमाणात भाजप यशस्वी झालं. महाराष्ट्रात अद्याप काही पॉकेट्स वगळली, तर सर्व ठिकाणी तशी रचना झालेली आपल्याला दिसत नाही. संघाचं काम किती चाललं असलं, संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये असलं, तरी विदर्भावर भाजपचा वर्चस्व आहे गुजरातप्रमाणे, असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि संघाचा दुसरा भाग कसा आहे, की जे मगाशी दलित आणि यांच्याबद्दल बोलणं झालं किंवा राजकीय याच्यातही होईल. जे सुदर्शन म्हणाले होते, की काँग्रेस काय आम्हाला अछूत नाहीये. आम्हाला सगळे पक्ष हवे. आम्हाला देशासाठी काम करणारा कोणीही चालेल. त्यामुळे संघ असा कंबर कसून एखाद्या पक्षासाठी काम करतोय, हे फक्त आपल्याला 2014 आणि 19 मध्ये दिसलं. कारण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अस्तित्वाचा प्रश्न आहे. नाहीतर आपल्या अस्तित्वावरच गदा येऊ शकते. अदरवाईज ते फार थोडेसे दूरच असतात. उलट टोमणे मारत असतात सत्ताधाऱ्यांना. जे मोदींच्या बाबतही आपण पाहिलं. मोदींनाही त्यांनी बरेच कान टोचले. त्यामुळे ते असं व्यवस्थित अंतर ठेवतात. आणि दलित वर्गामध्ये किंवा अन्य याच्यामध्ये ही जी संघाची धडपड चालली आहे, ती यशस्वी न होण्याचं एक कारण म्हणजे दलितांचे जे हक्क आहेत, त्यांना जे हवंसं वाटतंय, जे करायला पाहिजे, त्याच्याबद्दल संघ संघर्षाची भूमिका घेत नाही त्यांच्या बाजूने. त्याचं कारण असं, संघाच्या ह्याच्यात एक गोम अशी दिसते मला, काय त्यांची अडचण, पेच, की सगळेच आपले. म्हणजे आता तर मुस्लिमही आपले. हेडगेवारांच्या वेळी निदान ते द्वैत होतं, तेही आता त्यांनी दूर केलंय. हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवणारे आणि हिंदू संस्कृतीला आपलेसे मानणारे सगळे आपलेच. त्यामुळे ते काय करतात, सगळं सामोपचाराने जायला बघतात आणि संघर्षाला, म्हणजे आता हा त्यांचा एक डिफेन्सिव्ह म्हणजे ही क्लुप्ती आहे का तो समरस भाव आणण्याचं काम आहे, हे आपण नाही सांगू शकत. पण सामोपचाराने सगळं करण्याच्यामुळे हे जे हक्क मागणारे काही गट, म्हणजे जे आपल्या व्यवस्थेतले काही समाज आहे, त्यांच्या बाजूने संघ ठामपणे उभा आहे असं दिसत. आणि तिथे संघाची पंचायत होती. संघ कुठलेही असे संघर्ष करत नाही. देशपांडेंनी चांगलं सांगितलं, आता पर्यावरण मुद्दा पंचपरिवर्तनात संघाने घेतलाय, पण ते पर्यावरणावर चळवळ करणार नाही. संघ पर्यावरणावर चळवळ करत नाही. संघ मंदिर प्रवेशासाठी चळवळ करत नाही. संघ जे सामाजिक काही परिवर्तनाच्या चळवळी आहेत, जशा नरेंद्र दाभोळकरांनी घेतली एक सुधारण्याची चळवळ, त्याच्यावर संघ उतरणार नाही. उलट संघ जी धार्मिक चौकट आहे, ती विस्कळीत होणार नाही इकडे लक्ष देतो. मग त्याच्यात काही न्यून असेल तरी त्याकडे कानाडोळा करतो. पण ते घालवण्यासाठी संघर्ष करत नाही, कारण त्यांचं धोरण असं आहे, की ते सुद्धा सगळे लोक आपलेच आहेत. म्हणजे कडवे हिंदू पण आपले आहेत आणि दुसऱ्या बाजूचे लोक पण आपले आहेत. त्यामुळे समोपचाराने पुढे जाऊया. इथे संघाची वाढ कुठेतरी मंदावते आणि अशा वेळी त्यांना गरज वाटते राजकारणाची, की जे आपण हळूहळू करणार ते राजकारणातल्या धोरणातनं आपण वेगाने करू शकतो का? राजकीय धोरणच असं आखायचं, की आपल्याला जे बदल अपेक्षित आहेत ते होतील. त्या दृष्टीने आता संघ मात्र सजग झालेला आहे आणि पुढच्या काळातही राहील. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न. भाजप आणि संघ यांच्यातलं नातं असं फ्लक्च्युएट का होतं? एक तर 80च्या दशकातलं, मग वाजपेयींच्या काळातलं, आणि आत्ताच्या सरसंघचालकांचं मध्ये व्हायरल झालेलं विधान आहे, की आम्ही संघटन मंत्री देतो, भाजप मागतो म्हणून त्यांना देतो, बाकीच्यांनी मागितलं तर त्यांनाही देऊ. जर का भाजप हे संघाचं राजकीय अपत्य असेल, तर हे असं काय? अनेकदा संघाबद्दल मला ऑब्झर्व करताना असं वाटतं, की त्यांच्यातलाच कोणी माणूस मोठा होत गेला, की तो संघालाच सहन होत नाही, की त्याला असं वाटतं, की हा संघापेक्षा मोठा होतोय की काय. हे वाजपेयींच्या वेळेस स्पष्ट दिसलं. म्हणजे वाजपेयींच्या वेळेस नानाजी देशमुख म्हणा किंवा अन्य मंडळी ज्या पद्धतीने वाजपेयींविषयी बोलायची, तर त्याच्यात त्यांना नेहमी असं जाणवायचं, की यांच्या मनात खदखद आहे. म्हणजे अनेकदाच असं वाटतं, की संघाला विरोध करणारे अनेक जे आपले म्हणजे वेगवेगळ्या चळवळीतले लोक आहेत, त्यांच्यात खदखद ही असते, की ही संघटना इतकी मोठी कशी झाली? आम्ही पण इतके प्रयत्न करतोय, पण यांना जे यश मिळालं, ते आपल्याला का मिळालं नाही, हा एक मुख्य मुद्दा दिसतो. तसंच संघाला कायम मला वाटतं, संघाला 2 गोष्टीची भीती वाटते. असं मला, भीती हा शब्द चुकीचा आहे, पण कदाचित धास्ती वाटते म्हणा किंवा सावध असतात म्हणा. एक तर सरकार आपल्या फार विरोधात जाता कामा नये, कुठलीही राज्यव्यवस्था. आणि दुसरं म्हणजे कोणीही व्यक्ती
ही संघापेक्षा मोठी होता कामा नये. व्यक्तीवर संघ चाललाय असं होता कामा नये. म्हणून डॉक्टर हेडगेवारांनंतर कोणाची तिथे प्रतिमा, फक्त गुरुजींचा फोटो ठेवला जातो, पण पुढे बाळासाहेब देवरसांचं काम इतकं मोठं आहे, पण बाळासाहेब देवरसांचं चांगलं चरित्र संघात मिळत नाही. यांचं डॉक्टर हेडगेवारांचं आत्ता म्हणजे एक नाव पालकरांनी खूप चांगलं चरित्र लिहिलं, त्याचे आता नंतर रंगा वैद्य का रंगा हरी कोणी त्यांनी लिहिलेलं आहे. पण बाळासाहेब देवरसांच्या इतक्या मोठ्या कामावर त्यांच्या भाषणाचा एक छोटा संग्रह मिळतो, पण असं सुव्यवस्थित चरित्र नाही. कारण का, तर व्यक्ती मोठी करायची आणि मग मोदींसारखी व्यक्ती तर जी स्वतःला फोकस करून घेते स्वतःवर. आणि माझं मत असं आहे की ते ज्या क्षेत्रात आहेत, राजकारणात आहेत, तिथे त्यांना तशा पद्धतीने आक्रमक राहावंच लागतं ना. म्हणजे त्या क्षेत्रात त्यांना भाजप जर का विस्तार करायचा असेल आणि आज 10 ते 12% किंवा कदाचित काही जणांच्या मते 18% मतं ही केवळ मोदी या व्यक्तीमुळे परिवाराकडे येत असतील निवडणुकांमध्ये, तर ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. आणि मग तो प्रभाव कुठेतरी कमी करायला संघ या पद्धतीने मदत करतो. आणि हे दोन्हीकडनं चाललंय. नाहीतर नड्डा म्हणालेच नसते की आम्हाला आता संघाची गरज नाही आणि मग आम्ही आमच्या जीवावर निवडणूक लढवू. आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला का याबद्दल मला व्यक्तिगत साशंकता आहे. म्हणजे संघ काही इतका मोठा नाही की तो एखाद्याला पाडेल किंवा म्हणजे काही पॉकेट्समध्ये करतील, पण सत्ता उलथून टाकण्यात की त्याची ताकद आली आहे का, मला अजूनही त्याबद्दल शंका आहे. पण एक गोष्ट आहे की वाजपेयींपेक्षा मोदींसारखा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त जवळचा, जो संघाला उघडपणे आपला मानतो, जो आपलं एक घरच संघाचा स्वयंसेवक म्हणून ज्याने कधी लपून ठेवलं नाही स्वतःला, अशी व्यक्ती असून सुद्धा त्यालाही मधून जमिनीवर आणण्याचे प्रयत्न संघाकडनं होतात. आणि त्याला कारण एकच की संघटना मोठी आहे, व्यक्ती मोठी नाही. हे कुठेतरी आपल्या स्वयंसेवकांवर, अनुयायांवर हे ठसावं म्हणून हा प्रयोग अधनं-मधनं केला जात असतो. मला कधी-कधी वाटतं यासाठी असेल की 2 वेळा मोदी निवडून आल्यावर एक शैथिल्य येतं संघटनेत, की आपलंच सरकार आहे, आपल्याला हवी ती मदत मिळेल. तर कुठेतरी कार्यकर्त्यांना दाखवून द्यायचं, सरकार आपलं नाहीये, सरकार जरा वेगळं आहे, तुमचं काम तुम्हाला चालू ठेवायला पाहिजे. हाही उद्देश त्यामागे असू शकतो. पण जेव्हा कळीचा प्रसंग येतो, जसा जात जनगणना, तेव्हा संघ आणि मोदी हे आपल्याला एकत्र दिसतात. हे जे तुम्ही म्हणालात व्यक्तिगत ॲस्पिरेशन्स आणि संघटना मोठी, या द्वंद्वातनं मग वेगवेगळ्या वेळी संघातून जी लोक बाहेर पडली हो. आणि त्यांनी स्वतःच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज संघटना काढल्या, त्यांच्याबद्दल मी फक्त ऐकून वाचूनच आहे. ह्या सगळ्याचं रूट कॉज पण हेच काहीच आहे. हो, हे मुख्यतः गुरुजींच्या वेळी घडलं, नंतर नाही घडलं. आणि तेव्हा मधुकर देवल, त्याच्यानंतर एकनाथ रानडे तितके दूर नव्हते, पण त्यांनी विवेकानंद केंद्राचं काम घेतलं. त्याच्यानंतर तिसरे मधुकरराव देवल, पेंडसे, आप्पा पेंडसे यांनी ज्ञानप्रबोधिनी काढली. या सगळ्या मंडळींचं म्हणणं होतं. त्याच्यात विद्याधर गोखले होते माजी संपादक, दिवी गोखले होते, त्याच्यानंतर भाकरू केळकर होते. या मंडळी सतत सांगत होती की संघाने अधिक व्यापक व्हायला पाहिजे, सामाजिक काम करायला हवं, राजकीय काम करायला हवं. आणि हे गुरुजींना मान्य नव्हतं. आणि त्यातनं ते स्वाध्याय मंडळ वगैरे निघालं. पण देवलांचं काम मोठं झालं. आप्पा पेंडसेंचं काम पण ज्ञानप्रबोधिनी याचं मान्यवर मोठी संघटना झाली. म्हणजे ही कर्तबगार माणसं होती. हे करेक्शन पुन्हा बाळासाहेब देवरसांनी कसं केलं बघा. त्यांना जेव्हा इथला 1 लाखाचा टिळक पुरस्कार मिळाला, तो त्यांनी मधुकर देवलांना दिला. म्हणजे मधुकर देवल जे दलितांमध्ये आत्मनिर्भरता येण्यासाठी, आज आपण आत्मनिर्भर शब्द वापरतो, पण तेव्हा त्यांनी ते प्रयत्न केले होते की आर्थिक स्वातंत्र्य दलितांना दिलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं होतं. ते काम तेव्हाच्या संघाने फारसं मान्य केलं नव्हतं. पण बाळासाहेबांचं, देवरसांचं त्याच्याकडे लक्ष होतं. आणि हे कामही महत्त्वाचं आहे. तोपर्यंत देवल बरेच लांब गेले होते संघापासून. पण आपल्याला मिळालेला सर्व पुरस्कार त्यांनी देवलांना दिला. म्हणजे कुठेतरी हे करेक्शन सुरू झालं. नंतरच्या काळात मात्र संघात असे मतभेद झालेले दिसत नाही. किंबहुना वॉल्टर अँडरसन, ज्यांनी संघाबद्दल खूप अभ्यास केलाय, त्यांची जागतिक दर्जाची पुस्तकं आहेत, अमेरिकन त्यांनी म्हटलंय की संघाचं एक ताकद जी आहे ना, किंवा वैशिष्ट्य जे आहे ना संघाच्या वरच्या लोकांचं, ते मेडिएशन, ते मध्यस्थाची भूमिका फार चांगली करतात. म्हणजे 32 संघटना आहेत. या 32 संघटनांचे प्रतिनिधी, जे प्रमुख प्रचारक आहेत, ते एकत्र भेटतात आणि त्यामध्ये वादविवादाचे अनेक प्रसंग होतात. संघटना अंतर्गत पण वादविवाद होतात.
हे सोडवण्याची एक वेगळी शैली संघाकडे, ते काय आहे ती पुस्तक रूपान कुठे आलेलं नाही. आणि त्यामुळे संघात पैशाचा अपार झालाय, त्यामुळे एकमेकावर टीका झाली आहे, असं आपल्याला संघाकडे भरपूर निधी येत असणार असं वाटतं, कारण गुरुदक्षिणेतनं एवढं कामं उभी राहत आहेत ते बघता. पण त्याच्याबद्दल कधी बातम्या येत नाहीत. संघामधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत नाहीत. कारण हे मेडिएशनचं फार मोठं तंत्र, आणि मला असं वाटतं की संघात वरची पायरी तुम्हाला चढायची असेल तर हे तंत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनाच ते हळूहळू वरच्या पायरीवर घेतात. आणि सरसंघचालक, सरकार्यवाह या मंडळींचं मुख्यतः काम तेच असतं. त्यामुळे संघटनांनी हे करावं, आपापल्या क्षेत्रात आपापल्या पद्धतीने कामं करावी. वादाचा प्रसंग येईल तेव्हा संघ तिथे येईल आणि त्यातनं सॉल्व्ह करेल. त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे फक्त की जे सांस्कृतिक उत्थान आपण म्हटलं, की त्यांच्या सांस्कृतिक उत्थानामध्ये जे काही चित्र आहे, त्याच्यात विज्ञान, व्यापार, आर्थिक घडामोडी याला फारसं स्थान दिसत नाही. आणि त्यामुळे जे आपण मागच्या चर्चेत म्हटलं होतं, की आजची तरुण पिढी किंवा पुढची तरुण पिढी जे जेन झेड म्हणतात तुम्ही, तर ते त्यांना आकृष्ट कसे करणार आहेत? केवळ हिंदुत्वावर ते तितकेच आकृष्ट होतील का? हा प्रश्न आहे. त्यांच्याकडे विज्ञान भारती नावाची एक मोठी संस्था आहे. त्यांचं काम चालू असतं, पण ती फोरफ्रंटला नाही. म्हणजे मराठी विज्ञान परिषद जसं काम करते, तशा पद्धतीने ते काम करताना दिसत नाही. तो त्यांचा हा आहे. पण मेडिएशन हे संघाचं एक मध्यस्थ आणि तंटा सोडवण्याची एक त्यांची क्लृप्ती, कॉर्पोरेट याच्यात बोलायचं तर. हे संघाची खूप मोठी ताकद आहे. शेवटचा प्रश्न, आपण संघाच्या राजकारणाबद्दल बोलतोय. संघाची भविष्यातली राजकीय दिशा काय असेल असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणशील तर ते म्हणजे ते एवढंच सांगतात, की म्हणजे त्यांचं सूत्र कसं आहे, सोपं सूत्र त्यांनी सांगितलं पहिल्यापासून, की भारताला वैभवाकडे नेणं. परमवैभव म्हणजे काय, तर हिंदू संस्कृती, पण ते डिफाईन करत नाही. म्हणजे परमवैभवामध्ये आर्थिक हे येतं का, विज्ञान येतं का? कारण जी परमवैभवाकडे गेलेली राष्ट्र आपण बघतो, अमेरिका म्हणा, चीन म्हणा, त्यांचा मुख्यतः विकास हा आर्थिक आणि वैज्ञानिक या येत नाही, युरोपमधली म्हणा. त्याच्याबद्दल संघ म्हणत नाही, तो सांस्कृतिक मूल्य म्हणतो, की हिंदुस्थानाने खूप मोठे सांस्कृतिक मूल्य केलेत, ती आम्हाला रिस्टोअर करायची. ते परमवैभवाकडे नेण्याचं साधन धर्म, हिंदू धर्म. कारण तो सर्वांना एकत्र करणारा आहे, सर्वांना तिथे त्याचे इतकं स्वातंत्र्य कुठेही नाही. तिथे चार्वाकेही बसू शकतो आणि कट्टर जे असतात बजरंग दली तेही येऊ शकतात. त्यामुळे धर्म हे साधन, आणि धर्म हे साधन बळकट करण्यासाठी संघटन शक्ती. त्यांच्या प्रार्थनेतच ते हे आहे. तर संघटना जितकी अधिकाधिक होत जाईल, आणि याचं एक मला त्यांच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानेच उदाहरण दिलं, की हे जे देवराजांनी सेवा विभाग उघडला, तेव्हा त्यांनी टार्गेट दिलं होतं, की 1,00,000 छोटे-छोटे ट्रस्ट उभे राहिले पाहिजे, की ज्यातनं संघाची विचारधारा वेगवेगळ्या क्षेत्रात जाईल. ट्रस्ट म्हणजे एक असे काम करणाऱ्या संघटना छोट्या, म्हणजे मग आर्किटेक्टचा असेल, डॉक्टरांचा असेल, वकिलांचा असेल, गृहिणींचा असेल, त्यांचं काय एक संस्कृतीचा एक हा आहेच त्यांचा मोठा विभाग आहे. तर असे वेगवेगळे करा. 1,00,000चं टार्गेट तेव्हा त्यांनी दिलं होतं 80च्या दशकात. त्यांच्या माहितीप्रमाणे, आता तो दावा खरा-खोटा माहीत नाही, हा आकडा 32,00,000च्या वर गेलेला आहे. म्हणजे इतक्या छोट्या-छोट्या पातळ्यांवर संघ, स्वयंसेवक त्यांचे काम करत असतात. आणि त्या सगळ्यांवर संघाची वरनं नजर असते. म्हणजे फीडबॅक चालू असतो. तर हा हा जो कामाचा त्यांचा भाग आहे, त्यातनं ते हिंदुस्थानला किंवा भारताला कुठच्या दिशेने नेणार, हे अजून तितकं स्पष्ट होतं. म्हणजे आता भागवत अशी भाषा म्हणतायत, की नीती फक्त नीतीच्या बळावर चालत नाही, पण शक्तीची गरज आहे थोडक्यात सांगायचं. मग ही शक्ती कुठून मिळवणार तुम्ही? ही शक्ती मिळवायची 2 प्रमुख साधनं म्हणजे व्यापार आणि विज्ञान, तंत्रज्ञान हीच आहे ना. त्या दोन्हीवर तुमची मांड असेल, तर अमेरिकेसारखी सत्ता होऊ शकते, महासत्ता होऊ शकता. आणि ते मुळात झटपट होत नाही. ते तुमच्या जीन्समध्ये, म्हणजे त्याला त्यांचा 250 वर्षाचा इतिहास आहे त्यामागे, धडपड आहे. याबद्दल संघ बोलत. त्यामुळे संघ जी संघटना करतोय, समाजाला एकत्र आणण्याचं काम करतोय, ते मला ठीक वाटतं. त्यांनी अधिक काही जे समाजातले दुर्गुण आहेत, ते दूर करण्यासाठी त्वेषाने पुढे आलं पाहिजे, डाव्या पक्षांप्रमाणे चळवळ केली पाहिजे, असं मला वाटतं. पण तो त्यांचा पिंड नाही, ते मानत नाही. पण ज्या परमवैभवाकडे भारताला नेण्याची तुम्ही गोष्ट करताय, त्या परमवैभवाकडे नेण्याची 2 मला जी मोठी साधनं वाटतात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक
व्यापार मुख्यतः, त्याच्यासाठी संघाकडे काही ठोस कार्यक्रम आहे का? याबद्दल मला शंका आहे. जर का आपण दीनदयाळ उपाध्याय आणि दत्तोपंत ठेंगडी यांचं साहित्य पाहिलं, तर तो बराचसा कार्यक्रम कम्युनिस्टांप्रमाणे. म्हणजे वनवासी कल्याण आश्रम सुद्धा काम करत आहे, त्याच्यात अनेकदा आदिवासी हक्क आणि याच्याबद्दल जेव्हा ते बोलतात, ते अक्षरशः मेधा पाटकर आणि यांच्या भाषा बोलतायत असं वाटतं. तर अशा वेळेस भारताला तुम्ही परमवैभवाकडे कसं नेणार आहात? हा प्रश्न आत्ता लगेच विचारला जात नसला, कारण अजूनही आत्ता हिंदूंना वाटतंय, म्हणजे बरोबर वाटतंय ते, की आपण अजून संघटित झालं पाहिजे. त्यामुळे संघाबद्दल रॅपो आहे, संघाबद्दल आकर्षण आहे. राजा मोदींसारखा चेहरा असल्यामुळे लोकं आकृष्ट होत आहेत. पण कुठे ना कुठे पुढच्या 5-10 वर्षात हा प्रश्न विचारला जाणार, की तुम्ही जे परमवैभव म्हणताय, त्याची डेफिनेशन काय? आणि तिथे जाण्याचे मार्ग कोणते? हा जो भाग आहे, म्हणजे नेहरूंवर तुम्ही भले टीका करा, पण नेहरूंनी एक स्पष्ट मार्ग दाखवला होता. भाकरा नांगलसारखी धरणं झाली तेव्हा, की आधुनिक मंदिर आहेत. हा एक मार्ग होता आणि पुढे त्यांनी अनेक गोष्टी तशा केल्या. तसा काही मार्ग संघ दाखवणार आहे का? सर, खूप खूप आभार. तुम्ही एक्सप्लेनही केलंय आणि काही प्रश्नही निर्माण केलेत. आपणही पुढच्या काही मुलाखतीत या प्रश्नांचा अजून आढावा घ्यायचा प्रयत्न करू. पण तुम्ही वेळ दिलात आणि पुन्हा एकदा इतकं सविस्तर आणि स्पष्ट संघाविषयी आपल्याला बोलता आलं, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.